नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेमध्ये आपल्याला खूपच भयानक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे, ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नात देखील केली नसेल. मालिका इतकी कॉम्प्लिकेटेड होणार आहे की काही सांगायलाच नको. तेव्हा त्या गुरुजींनी नक्की काव्य आणि नंदिनीला काय संकेत दिलाय? काव्य आणि नंदिनी या दोघीही बहिणी मिळून असं काय प्लॅनिंग करतात, सगळं व्हिडिओमध्ये बघूया. शेवटपर्यंत खिळून ठेवणारा हा व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर प्रेक्षकांनो, आपण प्रोमोमध्ये तर बघितलेलंच आहे की नंदिनी अगदी भक्तिभावाने रामललाचा पाळणा हलवत असते, पण तिच्या चेहऱ्यावरती आनंद नसतो. मनामध्ये खूप दुःख असतं, कारण डॉक्टरांनी सांगितलेले शब्द तिच्या मनावरती अत्यंत घाव करत असतात. थोड्याच वेळा तिथे गुरुजी येतात. मानेनी बोलते, नंदिनी, काव्या, जा, गुरुजींचा आशीर्वाद घ्या. दोघेही लगेच आता गुरुजींच्या जवळ येतात आणि त्यांचा आशीर्वाद घेऊ लागतात. गुरुजी नंदिनीकडे बघू लागतात आणि आशीर्वाद देत बोलतात, अखंड सौभाग्य काक्षिणी भव. नंदिनी, आज रामललाचा जन्म झाला आहे. त्याचा पाळण्याची दोर तुझ्या हातात होती आणि याचा अर्थ असा आहे की आता तुझ्या आयुष्यातही लवकरच पाळणा हलणार आहे. आणि हे ऐकून तर नंदिनीला पुरताच धक्का बसलेला असतो. ती भाऊ खून बोलते, पण गुरुजी, डॉक्टरांनी तर. तेव्हा गुरुजी तिला मध्येच थांबवतात आणि बोलतात, वैद्याचे बोल हे माणसाचे प्रयत्न असतात, पण विधात्याचे बोल हे अंतिम सत्य. तुला एक गोष्ट वाटून घ्यावी लागेल नंदिनी. तेव्हा काव्या बोलते, गुरुजी, अहो हे काय बोलताय तुम्ही? आम्हा बहिणींना कोणती गोष्ट वाटून घ्यावी लागेल? तेव्हा गुरुजी बोलतात, काव्या, जे तुला नको आहे ना ते तुला द्यावं लागेल, आणि नंदिनी, जे तुला हवं आहे ना ते तुला लगेच मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला आनंदाच्या गाठीचा त्याग करावा लागेल. हे सगळं ऐकून नंदिनी, काव्या या दोघींना काही समजायला मार्ग नसतो. गुरुजी आता तिकडून निघत असतात, पण जाता जाता ते बोलतात, लक्षात ठेवा, वाटून घेण्याने दुःख कमी होतं आणि आनंद द्विगुणित होतो. रात्रीची वेळ असते. काव्या आता नंदिनीच्या खोलीत येते आणि बोलते, ताई, तुला गुरुजींचं कोड समजलं का? नंदिनी बोलते, नाही ना काव्या, गुरुजी काय म्हणाले, वाटून घ्यायचं आणि कोणती आनंदाची गाठ, मला तर खरंच काही कळत नाहीये. तेव्हा काव्या बोलते, ताई, गुरुजींच्या बोलण्याचा अर्थ मला समजलेला आहे आणि मला असं वाटतं की आपल्या दोघींच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या गुड वाणीतच दडलेलं होतं. तेव्हा नंदिनी बोलते, काव्या, अगं मला समजेल असं काहीतरी बोल. मला मान्य आहे तू IAS स्टुडंट आहेस, त्यामुळे तुझी बुद्धी तेवढी चालते, पण माझी नाही ना चालत, त्यामुळे जरा एक्सप्लेन करून सांग. तेव्हा काव्या नंदिनीचा हात हातात घेते आणि बोलते, ताई, तुला बाळ हवे आहे, पण डॉक्टरांनी काय सांगितलंय की ते अशक्य आहे. अशक्य म्हणण्यापेक्षा ते जरा कठीण आहे आणि मला IAS ऑफिसर बनायचं आहे, पण मी प्रेग्नेंट आहे. पार्थने तर एवढी स्वप्न बघितली आहेत की काही सांगायलाच नको, पण मला आत्ता हे बाळ नको आहे. याचा अर्थ असा नाही आहे की मला आई व्हायचं नाही आहे, पण ही ती टायमिंग नाही आहे. मला माझ्या करिअरवरती फोकस करायचा आहे. सध्या मला IAS ऑफिसर व्हायचं आहे आणि हे बाळ मला आता नको झालं आहे. तेव्हा नंदिनी बोलते, काव्या, अगं तू नक्की काय विचार करतेस? तुला बाळ नको आहे? नक्की तू कोणतं पाप तर करायला निघाली नाही आहेस ना? असं करू नकोस काव्या, हे देवाचं देणं आहे. तेव्हा काव्या बोलते, पण त्याच देण्याचं मी काय करू? सध्या हे देणं आता मला नको आहे. गुरुजी जसं म्हणाले ना की तुला एक गोष्ट वाटून घ्यावी लागेल, ताई, तू हे बाळ वाटून घेशील का? नंदिनी पूर्णपणे शॉकमध्ये गेलेली असते. काव्या काय बोलते तिला काहीच कळायला मार्ग नसतो. ती बोलते, काव्या, तू शुद्धीवरती आहेस ना? तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय? अगं मी पण, हे कसं शक्य आहे? तेव्हा काव्या बोलते, हे बघ, हे बाळ मी तुला देईन, पण ही गोष्ट कोणालाही माहिती पडता कामा नये, विशेषतः पार्थ आणि जीवाला. तेव्हा नंदिनी पुन्हा बोलते, काव्या, अगं हे काय बोलतेस तू? हे कसं शक्य आहे? तेव्हा काव्या बोलते, मला मान्य आहे, प्रॅक्टिकली हे सगळं करणं जरा कठीण आहे, पण इम्पॉसिबल काहीच नाही आहे. आपण दोघींनी जर एकत्र येऊन हे केलं ना तर आपण करू शकतो. ऐक, माझ्या डोक्यामध्ये एक भन्नाट आयडिया आली आहे. आता मी जसं सांगते ना तसं आपल्याला करायचं आहे. मी IASच्या कोचिंगसाठी कोट्याला जाईन, राजस्थान कोट्याला. म्हणजे फक्त तिकडे जाण्याचं नाटक करेन. 9 महिने मी तिथेच राहीन असं मी घरच्यांना, पार्थ आणि जीवा यांना सांगेन. तिथे मी या बाळाला जन्म देईन आणि तू तिथेच राहायचं आहेस, देशमुखांच्या घरामध्ये, आणि तू घरातल्यांना सांगायचं आहेस की तू सुद्धा प्रेग्नेंट आहेस म्हणून. तेव्हा नंदिनी बोलते, काव्या, तू जरा शुद्धीत आहेस? तू काय बडबडतीयस? पण हे सगळं कसं शक्य आहे? लोक काय म्हणतील? आणि 9 महिन्याचं पोट ते मी कुठून आणू? तेव्हा काव्या बोलते, ताई, चिल, पॅनिक होऊ नकोस. आता मी तुला जे सांगते ना ते जरा नीट ऐक. मी हे सगळं विचार करूनच बोलत आहे. तू सरोगेसीबद्दल तर ऐकलं असशीलच ना? इनडायरेक्टली म्हणायचं झालं तर आपल्याला सरोगेसीच करायची आहे, आणि हे सगळं आपण कायदेशीर नाही तर गुप्तपणे करणार आहोत. मी बाळाला जन्म देईन आणि 9 महिन्यानंतर ते बाळ तुझं असणार आहे, पण यासाठी तुला खूपच खस्ता खावे लागणार आहेत. तू घरामध्ये खोटे पोट म्हणजे फेक बेली दाखवून 9 महिने तुला नाटक करायचं आहे. मला मान्य आहे हे सगळं करण्यामध्ये तुला फार अडचणी येणार आहेत. हे जितकं दिसतंय तेवढं सोपं नाही आहे, पण जर तुला बाळ हवं असेल तर हे तुला करावंच लागेल. तेव्हा नंदिनी तर रडायला सुरुवात करते. ती बोलते, काव्य, अगं हे काय बडबडतेस तू? जीवा,
त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांना मी नाही फसवू शकत. तेव्हा काव्या बोलते, ताई अगं जरा विचार कर, तुला आई बनायचं आहे ना, हे बाळ तुला मिळेल आणि मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत, ती सुद्धा संधी मला मिळेल. हाच गुरुजींच्या बोलण्याचा अर्थ होता. म्हणजे जे मला नको आहे ते मला तुला द्यावं लागेल. म्हणजे हे बाळ मला आता नको आहे ते मी तुला देत आहे आणि जे तुला हवं आहे ते तुला लगेच मिळेल. म्हणजे तुला आई होण्याचं सुख मिळेल. तेव्हा नंदिनी बोलते, हे सगळं ठीक आहे ग काव्या, पण तुझ्या लक्षात येते का हे खूप मोठं पाप आहे. आपण आपल्या नवऱ्यांना फसवतोय, आपल्या घरातल्या लोकांना फसवतोय. तेव्हा काव्या बोलते, ताई पण हे पाप आपण एका चांगल्या उद्देशासाठी करत आहोत. आणि तसंही आपण कोणतं पाप करतोय, आपण कोणत्याही जीवाला नाही मारत आहोत. यामुळे माझं स्वप्नसुद्धा पूर्ण होईल आणि तुला आई बनण्याचं सुखसुद्धा मिळेल. तुला तर माहीतच आहे तुझे आई न होण्याचे दुःख जीवाला किती पोचत आहे, पण जेव्हा त्याला ही बातमी कळेल तेव्हा त्याला किती आनंद मिळेल. तू त्याला ही गुड न्यूज दे, बघ सगळं सुरळीत होईल. तुला तर माहीतच आहे माझं सुद्धा देशमुखांवरती किती प्रेम आहे, पण माझ्या स्वप्नासाठी आणि तुला आई बनवण्यासाठी मी सुद्धा ही रिस्क घेणारच आहे ना. बोल ताई काय करायचं. आणि अशा प्रकारे आता काव्या तिला इतकं समजावते, तिला इतकं मॅन्युप्युलेट करते की नंदिनी सुद्धा होकार भरते. हा इतका मोठा डाव रचायला त्या दोघीही तयार होतात. इतकं मोठं प्लॅनिंग करण्यासाठी ते दोघीही तयार होतात. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय ठरल्याप्रमाणे नंदिनी प्लॅन एक्झिक्यूट करते. ती आता धावतच येते आणि जोरजोरात तोडू लागते, जीवा आई बाबा काव्या सगळ्यांनी या. सगळेच तिथे येतात. जीवा बोलतो, नंदिनी अगं काय झालं, अशी धावत पळत काढली आहेस, तुझी तब्येत तर ठीक आहे ना, आणि तू आता डॉक्टरांकडे गेली होतीस, डॉक्टर काय म्हणाले, सगळं ठीक आहे ना, मला तुझी काळजी वाटतेय. तेव्हा नंदिनी बोलते, जीवा अहो खूप मोठा चमत्कार झाला. डॉक्टरांकडून आधीचे रिपोर्ट चुकून बदलले गेले होते. त्या हॉस्पिटलमध्ये माझ्या नावाच्या 2 पेशंट होत्या आणि आज आता माझा खरा ओरिजिनल रिपोर्ट आलेला आहे. मी प्रेग्नेंट आहे. सगळ्यांना इतका आनंद झालेला असतो, जीवा तर उड्याच मारायला लागतो. तो नंदिनीला उचलून घेतो आणि बोलतो, नंदिनी तू खरं बोलतेयस, मी बाबा होणार आहे. आई बाबा ऐकलत का, मी बाबा होणार आहे. आणि तो जोरजोरात उड्या मारायला लागतो. सगळ्यांच्या आनंदाचा ठिकाणाच राहिलेला नसतो. जीवा तर अक्षरशः वेड्यासारखा नाचू लागतो. घरातील मोठ्यांच्या पाया पडतो, सर्वांचा आशीर्वाद घेतो. पण कोणालाच माहीत नसतं हा तर त्यांचा सरोगेसीचा प्लॅन असतो. तेवढ्यातच मानिनी बोलते, नंदिनी अगं काव्या कुठे आहे. काव्याला सुद्धा आनंदाची बातमी कळाली पाहिजे. तिची सुद्धा बहीण प्रेग्नेंट आहे हे कळल्यावर तिला किती आनंद होईल. असं म्हणतच ती काव्याला हाक मारू लागते. आणि तेवढ्यातच काव्यावरून 2 ट्रॉली बॅग्स घेऊन येते. पार्थ सुद्धा तेव्हा तिथे खालीच असतो. त्याला पुरताच धक्का बसलेला असतो. तो जोरातच ओरडतो, काव्या अगं हे काय, तू बॅग्स घेऊन कुठे चालली आहेस. आणि आता तर तुम्हाला विश्रांतीची फार गरज आहे, प्लीज जड उचलू नका. तेव्हा काव्या बोलते, पार्थ आता त्या विश्रांतीचा काही उपयोग नाही आहे, कारण काल रात्री असं काही घडलं ना जे मी कोणाला सांगू शकत नाही. आपलं बाळ गेलं, माझं मिसकॅरेज झालं. आनंदाने नाहून निघालेल्या घरामध्ये पुन्हा एकदा श्मशानासारखी शांतता पसरते. पार्थच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकते. जीवा बोलतो, काव्या अगं हे काय बोलतेस तू. तेव्हा काव्या बोलते, हो काल रात्री मला खूप त्रास झाला, सगळं संपलं. आता या घरात बसून रडण्यापेक्षा मला दुःखातून बाहेर पडायचं आहे. मला माझ्या IAS ऑफिसर होण्याच्या स्वप्नावरती लक्ष द्यायचं आहे. मी आजच कोट्याला चालली आहे राजस्थानला कोचिंग क्लासेससाठी. पार्थ तर पूर्णपणे ब्लँक झालेला असतो, कारण त्याला पाठोपाठ 2 धक्के बसलेले असतात. एक तर काव्याचं असं आणि दुसरं ती लांब निघाली आहे. बहुतेक त्यांची 11 वाजून 11 मिनिटाची जी लॉंग डिस्टन्सची विश असते ना ती पूर्ण झालेली असते. विश तर म्हणता येणार नाही, त्यावेळेस त्यांचं जे काही बोलणं आहे ते बहुतेक खरं झालेलं आहे. त्यामुळे म्हणतात ना कधीही पॉझिटिव्ह बोलावं. पार्थ पूर्णपणे शॉकमध्ये गेलेला असतो. तो बोलतो, काव्या अहो हे काय बोलताय तुम्ही, अशा अवस्थेमध्ये तुम्ही एकट्या कशा जाणार. आता सध्या तुम्हाला माझी गरज आहे, आपण बोलूया ना या विषयावरती. तेव्हा काव्या बोलते, नाही पार्थ मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाहीये, मला वेळ घालवायची नाहीये. जर मी इथे थांबले तर मी कधीच या दुःखातून बाहेर पडू शकत नाही, मला जाऊ द्या. तर प्रेक्षकांनो तुम्हाला तो पिक्चर आठवला असेल, चोरी चोरी चुपके चुपके, ज्यामध्ये प्रीती झंटा, सलमान खान आणि राणी मुखर्जी असतात. सेम टू सेम तोच ट्विस्ट इथे घेण्यात आलेला आहे. पण प्रेक्षकांनो मला खूप मोठा प्रश्न पडलाय, 9 महिन्यानंतर जेव्हा काव्याचं पोटातलं बाळ वाढेल तेव्हा तिला ते देऊ वाटेल का. ऑब्व्हियसली तिला ते देऊ वाटणार नाही आणि तेव्हा वाढतील कॉम्प्लिकेशन्स. तेव्हा आता सिरियल काय वळण घेईल, पुढे काय काय घडेल हे सगळं बघणं खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.